अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो. सज्जन हो, आपण शिव शंकराने पार्वती मातेला सांगितलेली श्री गुरु गीता पाहत आहोत. आपल्या दृष्टीने ही एक साहित्य आणि आनंदाची पर्वणी ठरणार आहे. आता पुढे श्री गुरु आणि शिवांचा स्तुतिपाठ करताना रचनाकार म्हणतात, हे करुणाघना पाप शमना परम पावना दीनबंधू दीनानाथा, दोन्ही कर जोडून तुला नमस्कार करत आहे. नवविध अवतार तुझेच, परमनिधीचे निधान म्हणजे तुझे चरण. अशा चरणावर साष्टांग दंडवत करून लिखाणासाठी विनंती करायचं आहे. मी तुझ्याजवळ आलो, तुझ्या मांडीवर खेळलो, हे माझे परमभाग्य नव्हे काय? राजाच्या पत्नीचे स्तन कोण पाहू शकणार? केवळ तिचा पुत्रच ना. तसा मी तुझा पुत्र, आईला मिठी मारावी तशी तुला मिठी मारलेली आहे. मग माय प्रसन्न झाली, तिनेच सरस्वती मातेला आणले. तिच्या वीणेची मधुरता ऐकू येत आहे, पण वाजविणारा तूच आहेस. राजहंस पाण्यातील दूध पितो, पण माझा परमहंस दुधातील पाणी पिऊन भक्त पिलांसाठी दूध शिल्लक ठेवतो. पोटी संतान जन्माला येताच माता जशी त्याला शहाणपणाने वाढवते, तसे तुझे साधकासाठीचे ज्ञान आहे. तुझी कृपा दृष्टी होताच साधने पळून जातात आणि अवघ्या सृष्टीमध्ये ब्रह्मानंद भरून जातो. तुझी कृपा होताच उपनिषदांचा अर्थ उलगडून पडतो. साधकाचा हेतू साध्य होतो. तू अनंत आहेस, तू कृपायुक्त आहेस. तुझी भक्ती केल्याने तू संतोष पावतोस आणि सर्व अधिकार शिष्याना देऊन टाकतोस. आपणासारखे करीती तात्काळ हे तर तुझे ब्रीद. वेदाचा अर्थ लागेना, मात्र तुझ्या बोधाने सगळ्या शंका चुटकीसारख्या मिटतात. एकदा कैलासावर वैराग्याचा महामेरू असलेल्या तपस्वी महागुरु शुक महाराज व त्यांची शिष्य मंडळी व अनेक साधू मंडळी त्यांच्या भोवती बसलेले होते. त्यात स्वर्गीचे गंधर्वही बसलेले होते. कैलासातील गोपुरे व मंदिरे कल्पवृक्षाच्या सुमनहाराने नटविली होती. शुक महाराज श्री शंकरांना वारंवार वंदन करत होते. त्यांचेच अनुकरण त्यांची शिष्य मंडळी करत होती. साधक मंडळी व स्वर्गीचे गंधर्वही तेच करत होते, अर्थात सतत शिववंदना करीत होते. ही गोष्ट शिवपत्नी पार्वती कुतूहलाने पाहत होती व मनात विचार करत होती, अरे त्रिभुवनातील वंदनीय असे माझे धनी शिवशंकर, यांना सारेच वंदन करतात, मात्र शिव कोणाला वंदन करीत असतील? असा प्रश्न पडल्यावर पार्वती मातेने कुतूहलाने आपल्या पतीस विचारले, हे त्रिंबका त्रिनयना, तुझ्यापासून वाहणाऱ्या गंगेने जगाचा उद्धार होतो. तुझे दोनच लोचन दिसतात, तिसरा लोचन ज्ञान लोचन गुप्त असतो, म्हणून तुला त्रिलोचन म्हणतात. तरीही तुला विना नयन म्हणतात. स्वतःच्या शरीरावर चंद्र वाहतोस म्हणून तू चंद्रशेखर. ते सारे चराचर तुझेच. शिव हाची गुरु या भावनेने पावी लागतात, द्वैत नष्ट होते. ही सारी सृष्टी तुझीच त्रिपुटी मोडून स्वानंदाला मिठी तुझ्याच मळे पडते. असो, एके दिवशी पार्वती माता व शिव कैलासावर बसलेले असताना दोघे काही कामकाजास्तव गुज करीत आहेत.
ज्याला देव दानव मानव सारेच वंदन करतात असा तो देवांचा देव महादेव, ज्याने कमरेस गजचर्म व बसायला व्याघ्र चर्म घेतलेले आहे, त्याचे नाम सर्वजण घेत आहेत. अशा शिवशंकरास माता पार्वती विचारतात, हे देवादि देवा महादेवा, मला सांगा, अज्ञानी जीवाचे परमोच्च कल्याण कसे होईल व भवसागर साराचे सार दुस्तर तो पार कसा करावा, यासाठी काय करावे. अज्ञानी जीवाने पार्वती मातेचा जनकल्याणार्थ आलेला प्रश्न ऐकून हर म्हणजे शिव प्रसन्न चित्ताने माता पार्वतीचा हात हाती घेऊन अभय देते झाले आणि म्हणाले, हे प्रिये, तू अज्ञान जीवा करता व मुमुक्षांसाठी अत्यंत सुंदर प्रश्न केला आहेस. तू ज्ञानाची जनिता म्हणजे जन्मदात्री आहेस. बद्ध जीवासाठी मोक्षाचा मार्ग गुरुचे बोल म्हणून मी अनमोल, आज तुला ते कैसे देहातले असतील गुह्य बोल, असे ज्ञान विचार सांगणार याचा आहे. जो करेल पावेल आता धन्य यावरील जीवनिगा. ओव्या कार्यात आपण पहावा पाहणार आहोत. राम, समय पावेल तो त्या घ्यावे नाम. सद्गुरूंचे चरण राम नाम देईला पदमणी राम, परमनिधीचे धाम ते निधान सच्चिदानंदाचे. यशदास जाई नामाचा शरण कळो वा न परिपूर्ण कळो अर्थ, भांडवल अथवा न कळो असा सद्गुरु मतितार्थ. चित्सागर नाम घ्यावे त्याचा सतत वेदासी न अर्थ पार कळे भगवंतासी. नवविध ते अवतार नाम तो तयापासून किल्ली साचार साचार, उद्भवली. उघडेल स्वर्गदार. राजपत्नी स्तन परी सातत्ये देखून न नामोच्चार, शके कोण तयासी परी तिचा लाभणार की. पुत्र जाण करे पान खेळत असे. वरदा हरी म्हणून विठ्ठल श्री सद्गुरु मायपोटी ज्ञानदेव तुकाराम. मारिली गच्च मिठी माय करे बुज गोष्टी मज कवताळून परमहंस झाली सद्गुरु श्री वागेश्वर यशवंत वाग्देवता बाबा तेणे ते महाराज शिवा की चाळता वेणूची मधुरता पार्वतीपते हर वाजविता हर हर वेगुळाली महादेव. राजहंस दूध पी यशवंत जल वेगुळाले ठेवी जयवंत परमहंसी माझी माय यशवंत आई दूध ठेवी निज भक्ता यशवंत कोटीचे संतान येता जन्मासी माता वाढवी सद्गुरु शहाणपणासी यशवंत तैसे बाबा तुझे महाराज ज्ञानासी की सज्ञानासी होय साधकास आ- यशवंता होता कृपादृष्टी साधने पळती उठा उठी ब्रह्मानंद अवघा सृष्टी स्वानंद पुष्टी साधका जाहली तुझी कृपा प्राप्त उपनिषदाचा मथितार्थ साधकाचा साधे हेत कृपा यशवंत गुरूंची ऐसी ऐसा गुरु तो अनंतो तव स्वरूपासी नाही अंतो तू होऊनी कृपायुक्तो निज स्वरूपे बोधी मनास करिता तव भक्ती तू संतोषिती सर्ववती संतोषुनी साधका ती सकळ स्वसंपत्ती ओपिशी अर्पुनी निज ज्ञान शिष्य बनविसी तव समान ऐसा लाघवी विचार महान अतर्क्य कृती यशवंत अतर्क्य जे वेदासी वेदवाद अहर्निशी तू आपैसे चुटकी सरशी बोधिसी शिष्याशी क्षणार्धे अगम्य सकळ तव गोष्टी निजबोध देणे हातवटी वेद वेदांत कोटी पडता अर्थ लागेना वैराग्याचा महामेरू शुक तपस्वी महागुरु भोवती तयाच्या तपस्वी अरुवारू कल्पस्तरू स्थळी बैसलेचे गंधर्व सकळ स्वर्गीचे पातळे स्थळते कैलासीचे शुकाभोवती बैठकीचे मंडल ते स्थापिती जैसा चांदण्या माझी चंद्र दरबारी इंद्र सप्तकातील मंद्र गुरुवर शुक तैसे तया जवळी गोपुर मंदिर नटविले अरुवार कल्पवृक्षाची सुमनवार भारंभार चढविले ज्ञानवंत शुकस्वारी बैसोनी व्याघ्र चर्मावरी शिववंदना वारंवारी करीत असे ते देवा तय्याचे करीती अनुकरण सिद्ध गंधर्व जाण करती वारंवार शिववंदन नयने देखित माता ती बहु कौतुके पार्वती शिववंदना देखुनी निश्चिती धन्य धन्य पार्वती पती मम महादेव तो सकळ त्रिभुवन करती मम धन्यास वंदन ब्रह्मा विष्णू सिद्धादि जाना ऐसा वंदन तो कवनास करीतसे त्र्यंबका त्रिनयना तुझपासून वाहे गंगा ती करी उद्धार जगा प्रकाश गर्भा शंकरा दिसती केवळ दोन लोचन तिसरा तो गुप्त ज्ञान नयन म्हणती तू त्रिलोचन दिससी विना नयन तू निजांगे वाहसी चंद्र या लागी की कथिती चंद्रशेखर
हे सकल चराचर तुझेची साचार गा शिव हाची गुरुराया निज भावे लागता पाया द्वैत गेले विलया दावनिया निज रूपा ऐसे पाहता धुर्जटी कैसा जीवा कैसी सृष्टी मोडून या त्रिपुटी स्वानंदे मिठी पडत असे एके दिनी पार्वती माता तैसेची शिव जगत पिता गुज करती भक्ता करता कल्याणा कारणी जयासी वंदिती देव दानव अवघे भक्ता कर अवघे वंदिती मानव ऐसा देवांचा देव महादेव तो कटी सगज शर्म बैसा वया व्याघ्र चर्म देव देती घेती नाम शिवनाम धारक दुर्जटी तवम माता पार्वती पुसत असे धन्याप्रती जीवाशी परमगती प्राप्ती ती व्हावी कैसी सकल साराचे सार तारक भवसागर नाम ऐसे अगोचर करील दर दूर संसार हे पूर्ण ब्रह्मानंद कंदा देई देई रे अनुमदा लीला तवा घाला भक्ती मोदा देई गा तवम प्रसन्न लाहर धरोनिया उमाकर सकहे हे ज्ञानतर रहस्याचे रहस्य परी तू तो माझा जीव तू तो माझा भाव या माझी न संदेह म्हणून गुह्य सांगे नगे कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की पार्वती पते हर 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 महादेव हर यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो सद्गुरु यशवंत बाबा महाराज की जय। पार्वती पते हर हर महादेव हर